तुमचा आणि तुमच्या मुलांचा जर सायन्स हा फेवरेट सब्जेक्ट असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन इथे एकदा नक्की जा। हे आहे सायन्स सिटी गुजरातमध्ये असलेली, ही आहे अहमदाबादमध्ये। आणि खरंच सांगते, जर तुमचा सायन्स हा सब्जेक्ट खूप फेवरेट असेल, मुलांना यामध्ये या सब्जेक्टमध्ये खूप जास्त रुची असेल, तर इथे तुम्ही एकदा नक्की घेऊन जा। कारण इथे भरपूर अशा काही गोष्टी आहेत जे तुम्हाला नवीन प्रकारे शिकायला मिळतील, माहिती पडतील। ॲस्ट्रॉनॉमी आणि स्पेस सायन्समधला हा एक छोटासा पार्ट आहे। सो तिथे भरपूर काही तुम्हाला ग्रहांबद्दल जे भरपूर काही गोष्टी असतात सायन्समधल्या ॲक्च्युली शिकायला मिळतील। मला सायन्सबद्दल एवढं काही माहिती नाही आहे किंवा मला त्या सब्जेक्टची एवढी काही रुची आहे नाही, सो मला त्यामधल्या बऱ्याच गोष्टी समजल्यासुद्धा नाही। पण तिथे गेल्यावरती एवढं तरी कळलेलं आहे की आपण सायन्समध्ये खरंच खूप मागे आहे। अशा गोष्टी शाळेमध्ये असताना लक्ष दिलं नाही आहे, बट ज्यांना खरंच हा सब्जेक्ट खूप जास्त फेवरेट आहे त्यांनी इथे एकदा नक्की जाऊन या। आजपर्यंत भारताने जे जे मिशन्स केलेले आहेत त्याबद्दल त्याची इथं पूर्ण माहिती आहे। आणि अंतराळात गेल्यावर कशा प्रकारे तिथे सर्व प्रोसेस होते हे स्टेप बाय स्टेप तिथे सर्व प्रकारे दाखवलेली आहे विथ इन्स्ट्रुमेंट्स। सो ती बघायला एकदा खरंच खूप मजा येते। जे आता आपण या व्हिडिओमध्ये बघत आहे तिथे त्यांनी एक असं सिच्युएशन दाखवली आहे की सपोज ही जर मार्सचे तो जो एरिया असेल तर तिथे आपलं जे मिशन गेलं होतं ते कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप काम करायला लागतं, कसे त्याचे पार्ट्स वेगळे होतात आणि ते शेवटी कसं काम करतं आणि ते पोचल्यावर कसं त्याची प्रोसेस असते ते सर्व तिथे पाहायला मिळतं। सोबतच इथे इंडियन ॲस्ट्रॉनॉमीबद्दल भरपूर माहिती आहे, जसं की आर्यभट्ट, ब्रह्मगुप्ता आणि विक्रम साराभाई यांची तिथे माहिती आहे। पण सोबतच त्यांनी कशा प्रकारे इंडियन ॲस्ट्रॉनॉमीला बघितलेलं आहे, त्यांनी त्यामध्ये कोणते कोणते काम केलेलं आहे किंवा त्यांनी त्या विषयाचा कशा प्रकारे अभ्यास केलेला आहे याबद्दल पण भरपूर त्यामध्ये माहिती आहे। शाळेतल्या मुलांचं नॉलेज वाढवण्यासाठी आणि प्लस एंटरटेन म्हणून थोडंसं इतर पझलसुद्धा आहेत ज्यामध्ये तुम्हाला सायन्सचे क्वेश्चन येतात आणि तुम्हाला त्याचे आन्सर करावे लागतात। सो खूप छान आहे ही सिटी, एकदा तुम्ही ते नक्की भेट देऊन या आणि असंच तुम्ही तुमच्या सायन्समधलं या विषयामधलं नॉलेज नक्की वाढवा। इथे ॲक्वॅटिक आणि रोबोटिक गॅलरीसुद्धा आहे, सो तुम्हाला ते सुद्धा इथे पाहायला मिळेल। सोबतच इथे पार्कसुद्धा आहे। ॲक्च्युली सायन्ससाठी भरपूर मोठी आहे, ही एका दिवसामध्ये बघणं हे अशक्यच आहे। कारण जे आपण सेक्शनमध्ये आपण जातो तिथे आपण आश्चर्यचकित होऊन ते बघतच राहतो आणि तिथे भरपूर वेळ जातो। सोबतच जर लहान मुलं असतील तर इथं आणखीन भरपूर वेळ जाणार। सो तुम्ही एकदा तरीही ते नक्की जावा। सोबतच सेकंड पार्ट बघायला सुद्धा विसरू नका, कारण त्यामध्ये मी दाखवणार आहे ॲक्वेरियम गॅलरी। सो जस्ट स्टे ट्यून। आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा।